दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रायगड जिल्ह्यात महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पाली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीने फसवणुकीची परंपरा कायम ठेवली असा टोला लगावलाय आणि महायुतीतील सत्ता संतुलनावर सूचक इशारा दिलाय। च्या माध्यमातून जो आदेश आमच्या वरिष्ठ नेत्याचा येईल त्याचं पालन निश्चित होईल आणि एकंदर रायगड पालघर जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती थोडीशी वेगळीच आहे। आपण बघता गेले कित्येक वर्ष वेगवेगळे प्रयोग अनेक नेत्यांच्या माध्यमातून झाले म्हणून बघताय। आता सुधागड पालीमध्ये देखील दिलेल्या शब्दाची पण पूर्तता झाली नाही आहे। तर ह्या संदर्भात वरिष्ठ आम्ही करू आणि वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीने स्वायत्त निवडणूक लढल्या जातील, त्याच्यामध्ये कुठेही दुमत असण्याचं कारण नाही आहे। पण हेच वाक्य विरोधकांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं असं आमचं व्यक्तिमत आहे। ती निवडणूक खरं तर 9-11 महिन्यासाठी होती। नगराची निवडणूक, नगराध्यक्षांनी राजीनामा दिला ती निवडणूक होती, त्यामुळे ती निवडणूक एवढ्या गांभीर्याने घेतली नव्हती। पण कायद्याप्रमाणे ते आमचा अधिकार होता। पण शेवटी तीच खेळी आहे जी नेहमी रायगड जिल्ह्यामध्ये लोकांनी अनेक नेत्यांनी अनुभवली, अनेक पक्षांनी अनुभवली, तिचा एकदा बिमोड करायला पाहिजे। त्या दृष्टीमध्ये येणाऱ्या स्वायत्त संस्थेमध्ये आम्ही आमची भूमिका पक्ष वरिष्ठांकडे पोहोचून आम्ही घेणार आहोत। पक्षाची भूमिका आहे त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि म्हणून महायुतीतल्या घटक पक्षांनी याचा नक्की विचार करावा की आपण वेगवेगळे प्रयोग करून खऱ्या अर्थाने दिलेला शब्द न पाळण्याचं हे करताय। तो पालकमंत्री पासून आतापर्यंत जो काही प्रवास आहे तो उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे। तेच प्रयोग चालत नाही आहे। कधीतरी आमचा प्रयोग सक्सेस झाला त्याला घरकाना घाट काही परिस्थिती होईल, त्याचा आत्मविश्वास त्यांनी करावं। त्याच दरम्यान रोहा येथील डॉक्टर चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले। मात्र या शासकीय सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांचे नाव नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला। गोगावले यांनी रोहा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणू असा इशारा दिलाय। त्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत म्हटले की गोगावले आमदार दळवी आपल्या पक्षनेत्यांचा मान राखत नाहीत आणि त्याच वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र सतत मान सन्मानाची अपेक्षा करतात। मग त्यांनी आधी अलिबागच्या कार्यक्रमात नावे वगळली गेली तेव्हा देखील हक्कभंग आणायला हवा होता। आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब हे राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत, त्याच्यामुळे जरूर त्यांनी हक्कभंगाच्या बाबतीत जो काय त्यांनी मुद्दा मांडला आहे तो त्यांचा अधिकार आहे, वैधानिक अधिकार आहे, त्यामुळे त्या बाबतीतला त्यांनी ते निर्णय घेऊ शकतात। पण माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी फक्त रोहा नगरपालिकेच्याच सीओंवर हक्कभंग न आणता अलिबागचे सुद्धा जे सीओ आहेत ज्यांनी अशाच प्रकारे नगरपालिकेच्या कार्यक्रमाची म्हणजे हे तर 38-36 कोटीचं काम शहर सभागृहाचं होतं, जे अलिबाग नगरपालिकेचं जवळपास 85 कोटी रुपयाचं काम मत्स्यालयाचं नव्याने त्या ठिकाणी सुरू आहे, ज्याचं भूमिपूजन 31 जानेवारीला महेंद्र दळवी साहेबांच्या हस्ते झालं। ती जर पार्टी पाहिली किंवा त्याचं जर पूर्ण निमंत्रण पत्रिका आपण पाहिली तर त्या ठिकाणी प्रोटोकॉल पाळला गेलेला नव्हता। त्यामुळे खरं तर त्यांनी आधी त्यांच्या असलेल्या आमदारांवर, म्हणजे आज महेंद्र दळवी साहेब सेनेचे आमदार आहेत, तिथे म्हणजे महायुतीचे जरी आमदार असतील तरी शिवसेनेचे आमदार आहेत, भरतशेठच्या नेतृत्वाखाली काम करतात, आज तेच त्यांच्या नेत्याचा मान सन्मान ठेवत नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंडळींकडनं मान सन्मानाची अपेक्षा करतात। आम्ही तर सर्वांचाच मान सन्मान राखण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो, पण प्रथमतः त्या बाबतीत सुद्धा त्यांनी विचार करावा। पोलादपूरला झालेल्या मध्यंतरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजनाची पार्टीसुद्धा आपण जरूर पाहावी। तिथे तो सुद्धा शासकीयच कार्यक्रम होता, तो सुद्धा काय कोणाच्या खिशातनं काय ते प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत कोणी बांधलेली नव्हती, मग त्या ठिकाणी सुद्धा प्रोटोकॉल किती पाळला गेला। आता जवळपास 140 कोटी रुपयाचा निधी देऊन साळाव ते रेवदंडा ब्रिज त्या ठिकाणी होतोय, त्या बाबतीत सुद्धा भूमिपूजनाच्या बाबतीत तशाच प्रकारे केलं। म्हणजे मान्य मुख्यमंत्री महोदयांचा कुठे उल्लेख नाही, मान्य उपमुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, यांचा कोणाचाही उल्लेख नाही। ना लोकसभेचे खासदार तटकरे साहेब, ना राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा, ना मंत्री आदित्यताई, कोणाचाही उल्लेख नाही। मग त्यांच्या ठिकाणी ते सांगतील तो प्रोटोकॉल
रोहा नगरपालिकेत किंवा रोहाचा कार्यक्रम असेल त्यालाच फक्त प्रोटोकॉल लागू का, हा माझा प्रश्न आहे. महेंद्र दळवे साहेबांनी त्या ठिकाणी काय बोलावं, कोणावर काय टीका टिप्पणी करावी हा त्यांचा अधिकार आहे. रोहा तालुका हा नेहमीच तटकरे साहेबांना मानणारा राहिलेला आहे. 1960 सालापासून आज तक आहेत. रोहाची पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदच्या सर्व सीट असेल, नगरपालिका असतील, हे त्या ठिकाणी तटकरे साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली नेहमीच त्या ठिकाणी राहिलेले आहेत. त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला विश्वास आहे की रोहा तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील जनता ही कामाला महत्त्व देतील, एवढंच मला बोलावंसं वाटतं. पाली नगराध्यक्ष निवडणूक आणि रोहा येथील उद्घाटन या दोन्ही घटनांमुळे रायगड महायुतीतील बेबनाव उघड झाला आहे. भाजप राष्ट्रवादीची जवळीक स्पष्ट होत असताना शिवसेना मात्र एकाकी पडल्याची भावना व्यक्त करत आहे. स्थानिक पातळीवरील मान सन्मान, पदे आणि सत्ता वाटप यावरून सुरू झालेली ही जुगलबंदी महायुतीतील नातेसंबंध अधिकच गुंतागुंतीचे करत असून पुढील काळात या वादाचा परिणाम जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर कसा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधवसह किरण बांधणकर, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.